जय भवानी नगर कुमठे फाटा येथे आपला दवाखाना सुरू. आमदार महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या आरोग्य सेवेला नवी दिशा. सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या व कोरेगाव नगरपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने जय भवानी नगर कुमठे फाटा येथे आपला दवाखाना सुरू करण्यात आला असून या आरोग्य केंद्राचा शुभारंभ कोविड टास्क फोर्सच्या प्रमुख डॉक्टर सौ अरुणाताई बर्गे यांच्या हस्ते व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बुधवारी सायंकाळी झाले. यावेळी बोलताना डॉक्टर अरुणाताई बर्गे यांनी सांगितले की आमदार महेश शिंदे आणि जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांनी कोरोना काळात आरोग्यदूत म्हणून उत्कृष्ट कार्य केले. त्यांनी ज्या पद्धतीने सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली त्याच धर्तीवर आता स्थानिक पदाधिकारीही काम करत असून यथा राजा तथा प्रजा या उक्तीप्रमाणे संपूर्ण मतदारसंघात पदाधिकारी आणि प्रशासन कार्यरत आहे. जय भवानी नगर येथील आपला दवाखाना हे त्या कार्याचे उत्तम उदाहरण असून या केंद्रामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य निश्चितपणे जपले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमास जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल प्रकाश बर्गे, जिल्हा परिषद सदस्य हनुमंतराव जगदाळे, सारिका फाळके, पंचायत समिती सदस्या सुरेखाताई पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शंकर गांधीरे, नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, सचिन भैया बर्गे यांच्यासह कोरेगाव विकास आघाडीचे आजी माजी पदाधिकारी, नगरसेवक, शिवसेना भाजपचे पदाधिकारी व नागरिक यावेळी उपस्थित होते. प्रारंभी आरोग्य विभागाचे विस्तार अधिकारी विठ्ठल उंबळे यांनी आपला दवाखाना सुरू करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. महेश बर्गे यांनी आमदार महेश शिंदे व जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव शहराच्या पूर्व भागासह आसरे आणि गोळेवाडी परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा दवाखाना सुरू करण्यात आल्याचे सांगितले. ज्येष्ठ विधिज्ञ चंद्रशेखर बर्गे यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले तर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संगीता सावंत यांनी दवाखान्यात उपलब्ध असलेल्या सुविधा व मोफत आरोग्य तपासणीबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक रामभाऊ देवकर यांनी केले तर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर परमेश्वर कांदे यांनी आभार मानले. आपला दवाखाना शुभारंभ होत आहे. खऱ्या अर्थानं आज आमदार महेश शिंदे साहेब यांची आपल्या सर्वांच्या लाडक्या अरुणाताई असतील सगळ्यांचं त्या कुटुंबाचं पहिल्यांदा धोरण एकच असतं की सर्व जनतेला गोरगरीब कुटुंबाला आज निस्वार्थी सेवा मिळावी. त्या हेतूनच आज हा प्रयत्न आम्ही नगरपंचायत सर्व नगरसेवक व सर्व कोरेगाव विकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते राहुल दादा असतील, आम्ही असतील, सर्व कोरेगाव शहरातील सर्वजण आम्ही त्या हेतूनं हे कार्य पुढे नेत आहे. आज सांगायला आनंद वाटतोय की हा दवाखाना जो होतोय ह्या दवाखान्याच्या माध्यमातून तिथील आसपास सर्व परिसरातील सर्वांना मोफत औषध उपचार, मोफत तपासणी. कालच मला THO सरांनी सांगितलं की तुम्ही जिल्हा परिषद अध्यक्षा प्रियाताईंकडे आपल्या सर्वांनी मागणी करा, अरुणाताईंकडे मागणी करा आणि तिथं लॅबची सुद्धा सुविधा करा. ती लॅब तिथं रक्त तपासणी, तसंच 1 दिवसाचं ॲडमिशन पेशंटचं सलाईन लावणे, तसंच तिथं त्यांना मंथली ज्या रुग्णांना BP शुगर गोळ्या चालू आहेत त्यांनासुद्धा मंथली गोळ्या द्यायची सोय करावी अशी मी काल अरुणाताईंना, प्रियाताईंना, आमदार साहेबांना विनंती केली. तर प्रियाताईंनी मी सकाळी सांगितले काय नाही महेश दादा त्यांना बाहेर जायला लागले, नाही तर आज प्रियाताई, आमदार साहेब आणि आमदार तिघंसुद्धा असले पण त्या दोघांना काही कारणास्तव बाहेर जायला लागले. तर त्यांनी तिथून सांगितलं की तुम्हाला जे काही लागेल ह्या दवाखान्यासाठी कुठलीही मदत लागेल ती सर्वतोपरी जिल्हा परिषद तुम्हाला करून देईल. मनापासून आमदार महेश शिंदे साहेब व त्यांच्या कुटुंबाचे आभार मानतो की त्यांनी पूर्ण ताकदीनं मला मदत करून ही दवाखाना इथं गेला. सारिका, आपले दादा, सुरेखाताई, राहुल दादा, सर्व नगरसेवक, सुरेखाताईंची घेतले की डॉक्टर सावंत आणि सर्व मैत्रिणी माझ्या आणि काही व्यवसाय बंधू, तर सर्वांना एकच सांगते की आपल्याकडे नुसतं पद घेऊन बसणारी माणसं नाहीत, याचं हे उत्तम उदाहरण आहे. महेश दादा तुम्ही झटून काम केलं आहे याचं हे उत्तम उदाहरण आहे. तर यथा राजा तथा प्रजा म्हणतात. साहेबांनी जसं कोरोनात काम केलं, साहेबांनी अगदी कोरेगाव स्वच्छ होईल एवढं पांढरं केलं, काहींनी उखळ पांढरं करून घेतलं तो त्यांचा प्रश्न आहे, पण साहेबांनी मनापासून कोरेगावसाठी काम केलं आहे. त्यातलं ही फुल नाही फुलाची पाकळी आहे. ज्यांचं उखळ पांढरं झालं ते काळं पण होईल, काय काळजी करू नका. तर ही गमतीची गोष्ट झाली.
हे आरोग्य मंदिर सावंत मॅडमनी सांगितलं त्या सगळ्या सुविधा देणार आहे. पण आपली महालॅब जी असते ती अतिशय सुंदर रीतीनं तपासणी असते. महालॅब म्हणजे रक्तलघवी तपासणारी लॅब. बऱ्याच सामान्य लोकांना बघतो आपण, थायरॉइडच्या टेस्ट परवडत नाही, बऱ्याच रक्ताच्या टेस्ट परवडत नाही. 100% मॅडम हे फ्री आहे आणि याला क्वालिटी तपासणी आहे. कारण मी बांधकाम कामगारांचं बघते तर त्यात जे रिपोर्ट्स असतात आम्ही क्रॉस चेक केल्यावर ते 100% तंतोतंत प्रायव्हेट लॅबला पण तेवढेच येतात, त्यात काही फरक पडत नाही. तर मला सगळ्या कोरेगावकरांना विनंती आहे, ही गावं दादा गोळेवाडी एक जवळ येते, आसरे, कुमठे फाटा, कुमठ्याचा काही भाग आणि कोरेगाव तर आहेच. एवढ्या 4ही गावांना ही मोठी सुविधा झाली आहे. आणि जी काय राहिली असतील आरोग्य मंदिरं ती आणू कोरेगाव तालुक्यात ओढून हनुमादादांच्या, सारिकाच्या, प्रियताईंच्या मागे लागा आणि या अजून काय सुविधा असतील तर करून घ्या, एवढंच सर्वांना सांगते. सातारा जिल्हा परिषदेत अद्ययावत सभागृहाचे काम प्रगतीपथावर, जनहिताचे प्रश्न मार्गी लागतील. मंत्री जयकुमार गोरे. सातारा जिल्ह्याच्या वैभवशाली परंपरेत भर घालणाऱ्या आणि ब्रिटिशकालीन ऐतिहासिक ठेवा असलेल्या जिल्हा परिषद इमारतीमधील बैठक सभागृहाचे नूतनीकरणाचे काम अत्यंत दर्जेदार पद्धतीने सुरू असून या सभागृहातून जनतेच्या हिताचे प्रश्न निश्चितपणे मार्गी लागतील असा विश्वास ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. मंत्री गोरे यांनी बुधवारी सायंकाळी सातारा जिल्हा परिषदेला भेट देऊन बैठक हॉलच्या अद्ययावत सभागृहाच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी कामाच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना काम वेळेत व दर्जेदार पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. याप्रसंगी भाजप सातारा जिल्हा निवडणूक प्रमुख धैर्यशील कदम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजू भोसले, युवा नेते विराज शिंदे, विक्रमशील कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशिनी नागराजन तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. नूतनीकरणानंतर हे सभागृह अधिक आधुनिक व सुसज्ज होणार असून प्रशासनाच्या कामकाजाला गती मिळण्यास मदत होणार आहे. तसेच लोकप्रतिनिधींना जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी अधिक सक्षम व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात मतदार यादी पुनर्निरीक्षणामध्ये पारदर्शकतेची मागणी, काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीच्या पुनर्निरीक्षण प्रक्रियेत पारदर्शकता ठेवावी, अनियमितता टाळावी आणि पात्र मतदारांची नावे वगळली जाणार नाहीत याची खात्री करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली. या संदर्भात तहसीलदार कल्पना ढवळे यांना निवेदन सादर करण्यात आले. काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने तहसील कार्यालयात भेट देऊन मतदार यादी पुनर्निरीक्षण प्रक्रियेबाबत चिंता व्यक्त केली. सध्या सुरू असलेल्या या प्रक्रियेत काही ठिकाणी पात्र मतदारांची नावे वगळली जात असल्याच्या तक्रारी येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि नियमबद्ध पद्धतीने राबवण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की मतदार यादी ही लोकशाहीची मूलभूत आधारभूत कडी असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये. प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी. तसेच मतदार नोंदणी, नाव वगळणे किंवा दुरुस्ती या संदर्भातील सर्व प्रक्रिया जनतेसाठी खुली व सुलभ ठेवावी, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी प्रशासनाने पुनर्निरीक्षण प्रक्रियेत सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जाईल आणि नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या जातील, असे आश्वासन तहसीलदार कल्पना ढवळे यांनी दिल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. दरम्यान मतदार यादीतील संभाव्य त्रुटी दूर करून प्रत्येक पात्र मतदाराचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलावीत, अशी अपेक्षा काँग्रेस पक्षांनी व्यक्त केली. अवघ्या 24 तासात सातारा तालुका पोलिसांची धडक कारवाई, मारहाण करून बुलेट चोरी करणाऱ्या तिघांना अटक. सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मारहाण करून बुलेट मोटरसायकल चोरी करणाऱ्या तिघा आरोपींना अवघ्या 24 तासात अटक करत उल्लेखनीय कामगिरी केली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी फिर्यादी शशिकांत रामचंद्र गोरे, वय 31, राहणार मेढा, तालुका जावली, यांना कोंडवे परिसरातील स्वामी विवेकानंद नगर येथे मारहाण करून त्यांची बुलेट दुचाकी, मोबाईल चार्जर व बॅग चोरीस गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर व उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यातून मिळालेल्या माहितीनुसार 2 संशयित पुरुष व एका महिलेला कोंडवे येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून बुलेट दुचाकीसह मोबाईल चार्जर व बॅग असा सुमारे 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. केवळ
केवल सत्यवान जाधव वय 28 राहणार केसरगर पेठ, विनायक राजाराम पोद्दार वय 25 राहणार उरून ईश्वरपूर, प्रणाली गजानन गंगावणे वय 27 राहणार शेरवाड पेठ, सातारा अशी आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन काटकर करत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली असून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले आहे.